बातमी अशी आहे की मीरा भाईंदरमध्ये येण्यास मनसेच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला। उद्याच्या मोर्चाआधी अविनाश जाधवांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांना एका दिवसाची मीरा भाईंदरमध्ये बंदी घालण्यात आली आहे। पोलिसांनी याबद्दलची नोटीस देऊ केली आहे। मराठी माणसांसाठी कितीही केसेस घेईन, अटक झाली तरी चालेल, मी मोर्चामध्ये येणारच। अविनाश जाधव यांनी तसा निर्धार केला। 8 जुलैला मनसे आणि मराठी एकीकरण समितीचं मराठी मोर्चा मीरा रोड इथल्या बालाजी हॉटेल समोरून निघणार आहे। आणि यापूर्वी मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी अविनाश जाधव यांना एक दिवसाची मीरा भाईंदरमध्ये येण्यास बंदी घातली आहे। बंदी घालणं म्हणजे हुकुमशाही असून मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, हे सरकार आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। मीरा भाईंदर मध्ये मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि उद्या 8 तारखेला भव्य मराठी माणसांचा मोर्चा निघणार आहे। त्यासाठी मराठी एकीकरण समिती, मनसे असेल, शिवसेना असेल, असे अनेक मराठी संघटना पुढे आलेल्या आहेत। परंतु या ठिकाणी मनसेचे जे नेते आहेत अविनाश जाधव यांना आता पोलिसांनी नोटीस दिली आहे, 1 दिवसाची तडीपारी दिली। नेमकं त्यांचं म्हणणं आहे काय आहे आपण जाणून घेऊया। प्रवेश बंदी आहे, प्रवेश बंदी 1 दिवसाची प्रवेश बंदी आहे मीरा भाईंदर मध्ये। आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मला त्या लोकांनी मीरा भाईंदरमध्ये येण्यास बंदी घातलेली आहे। खरं तर ही बंदी इथल्या आमदाराला घातली पाहिजे, त्याच्यामुळेच हे सगळं एवढं प्रकरण वाढलं। त्याच्यावर काय कारवाई करणार आहात तुम्ही? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना, तुम्ही काय ट्विट करता तुम्हाला कळत नाही? दारू पिऊन ट्विट करता का? तुम्ही ज्या वेळेला ट्विट करता त्याचं रिफ्लेक्शन शहरावर पडतं आणि ते पडलं। आता त्यांच्यावर काय कारवाई करणार? त्यांच्यामुळे हे सगळं घडलंय। खरं तर त्यांच्यावर पहिली कारवाई करायला हवी। ज्यांनी मोर्चा काढला त्यांच्यावर तुम्ही किती गुन्हे दाखल केलेत? किती दिवस झाले? 4 दिवस झाले मोर्चाला। 4 दिवस झाले तरी त्यांच्यावर गुन्हे नाही दाखल केलेत। कोणाच्या दबावाखाली हे गुन्हे दाखल नाही केले आहेत? सो जे तुम्ही करताय ते योग्य नाहीये। मराठी माणसावर अन्याय करण्याचं काम हे सरकार करतं। तुम्हाला काय वाटतं की भाजप जे आहे मराठी माणसाचा आवाज दाबण्याचं काम करतं? भाजप हे मराठी माणसाच्या विरोधातला पक्ष आहे। भाजपाला मनसे आपलं मराठी माणसाची कुठल्याही प्रकारचं काय घेणं देणं नाही। आशिष शेलारांची कालची स्टेटमेंट ऐकली का? काय म्हणाले आशिष शेलार? परप्रांतीयांवर अन्याय झाला तर आम्ही सहन करणार नाही। मग मराठी माणसावर अन्याय झाल्यावर आम्ही काय करायचं? या युद्धाचे जे पुलवामा झाला, जो हल्ला आता जो झाला पर्यटकांवर, त्याची तुलना तुमच्याशी केलेली आहे हल्ल्यावर। आमच्याशी काही करायचंय करत, कुणाशी काय हल्ला करायचं ते करा। आम्ही मराठीवर प्रेम करणारी लोक आहोत। आम्ही मराठीच्या विषयात मागे हटणार नाही। उद्या तुम्ही मोर्चाला येणार का? का नाही येणार? माझा अधिकार आहे। पोलिसांनी मला पत्र दिलंय, अरेस्ट करा, अटक करा, अजून काय सांगू तुम्हाला? मला काही केलं तरी मी येणारच असा निर्धार मनसेचे अविनाश जाधव यांनी केलेला आहे। काय सांगाल, ही तुम्हाला काय म्हणायचं? नाही, आमचं लोकशाही मार्गाने आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। या लोकशाहीच्या देशामध्ये आम्ही राहतो। कुठलीही हुकुमशाही, मुळात या मीरा भाईंदरमध्ये कोणाची हुकुमशाही चालणार नाही आणि ही हुकुमशाही चालते म्हणूनच हे मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सर्व मराठी प्रेमींना, मराठी भाषकांना एकत्र घेऊन हे उद्याचं आंदोलन आम्ही जे मोर्चा आहे तो आयोजित केलेला आहे।